पासून दलित गोष्टी आंदोलन त्यावेळेस 800 रुपये कोटेशन होते, आता 6,500 रुपये झाले. किती भरायची? किती पैसे झाले ते वाढले? ते कुणी भरायचे मीटरचे पैसे? म्हणजे गरीब लोकांवर आणखीनच त्यांनी जास्त हे करायचं. पहिला मुद्दा आहे कानगुरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या क्रांतीनगर दलित वस्तीमधील वीज पुरवठ्याचे काम दिनांक 2 फेब्रुवारी 2024 मध्ये मंजूर झालेले असून अद्याप चालू केलेले नाही. कामगार हे कामकाज चालू करण्याबाबत पहिला मुद्दा पहिले मुद्दे चर्चा करा. विषय दुसरा मुद्दा घ्या, परत विषय चालू आहे बरोबर. दुसरा मुद्दा घ्या. झाले कच्चं लिहून घ्या. ते विषय संपतात पटापट. नाही आपली पांडे आहे. संबंधित जे अधिकारी ना संबंधित कोण कोण आहे आपण नाव टाकून त्यांना पत्र भाऊसाहेबांनी त्याचा पाठपुरावा नाही केला, त्याच्यावरती काय मिटिंग असते तिथले काय जे शासकीय काम असते संबंधित अधिकारी कारवाई करा की जाऊ देतात. ग्रामसभेच्या मीटिंग मध्ये विषय झाला. ज्या तुम्ही प्रशासक म्हणून आले त्यावेळेस आपण विषय घेतला होता. ग्रामपंचायतच्या त्याचा विषय घेतला होता. आपण तिथं मासिक मीटिंगला विषय घेतला होता. आश्वासन नाही लेखी सगळं लेखी दंडात्मक कारवाई होईल. त्याला कालावधी दिला असेल का? मग ते त्यांनी नाही केलं त्याच्यावर तुम्ही काय सेटअप लावलं का? भाऊसाहेब आणि तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून त्याच्यावर कारवाई काय केली? त्याचा खुलासा द्या ना आम्हाला. कागदच आपल्याकडे नव्हतं तर कारवाई कसं करतात? आज कागद प्रॉब्लेम झाला. आपल्याकडे होतो तयार करता येतो. शासनाचं काम आहे, 8 लाखाचं काम आहे साहेब. केंद्र झालं कसं? टेंडर कसं होतं माहिती का? गँग ओळखी संबंधित कारवाई करा ना. संबंधित अधिकारी होता तुमच्या कार्यालयात त्याच्यावरती कारवाई करा तुम्ही. एवढ्या दिवसात त्यांनी का केलं नाही? कामात दिरंगाई जर फाईल गाळ होती वर्षभर फाईल सापडत नाही. एवढी मोठी 20 लाखाची इमारत दिली ग्रामपंचायतची. इमारत कशाला दिली जायची? त्यावेळेस खायला कपाट दिलं 40,000 त्या कपाटात. मग काय त्या कपाटात फाईल काय? इलेक्शनच्या वेळेस तर ग्रामसेवक पण नव्हते. मी विचारलं ग्रामसेवक नसताना कारभार चालतोय कसा? हे म्हणले नाही आता ग्रामसेवक येणार आहे.
कालची मीटिंग सुद्धा नाही झाली आणि 26 तुम्ही जानेवारी महिलांना घेऊन जायचं मीटिंगला नाही आम्ही नाही, येतो काल झालीच नाही ना ग्रामसभा नाही झाली कालची आम्ही येतो आम्ही महिलांना घेऊन दाखवा जायचं त्यांचं रेकॉर्डिंग दाखवा झाली. ग्रामसभेला आम्ही येतो दाखवा बरोबर आहे सगळी शिक्षकांची नेमणूक केली होती ना माझ्याकडे 3 त्यांचा आवाज घ्या ना. मीटिंग झाली तर आम्हाला मुद्दे मांडायची होती ना तिथं मीटिंगच झाली नाही नाही त्यांचं पत्र काढलं होतं आपण. हा मॅडम काय म्हणली आमच्या अधिकारात येत नाही तुमचे भाऊसाहेब तुम्ही ते मीटिंग लावा तुमच्या ह्याच्यामध्ये हे करू नाही नाही मी सचिव बोललो म्हणून शिक्षक आहेत ना तिथे डेरे म्हणून त्यांची नेमणूक केली होती. मग त्या सरांना मी बोललो होतो ना मी ते म्हणले आम्ही निवेदन द्यायचं उपस्थित सर ते म्हणले आम्हाला घेता येत नाही म्हणले त्याला सही शिका तुम्हाला पोच द्यावा लागतो तुमच्या ते संबंधित अधिकाऱ्याशी द्यावा म्हणले. त्यांनी पत्र नाही घेतलं मी त्या दिवशी 26 जानेवारीची जी मीटिंग असती ग्रामसभा जी असती ती ग्रामसभा नाही झाली परत एकदा ग्रामसभा घ्या विषय मला असं वाटतं की सामान्य लोकांना काय कळलं नाही. ग्रामपंचायतमध्ये आहे ना हे प्रकारचं होतं. लय बनवावरती एक शब्द आता आणि बोलले जाणीवपूर्वक नाही. पोलीस वस्तीला टाळाटाळ करतात जाणीवपूर्वक दलित वस्तीचा विषय असल्यामुळे जाणीवपूर्वक हे काय सुडबुद्धीने चाललंय राजकारण दलित वस्ती मी काय म्हणतो तुम्ही काम करा करण्याचा विरोधी बंद करू नका. समोरच्या माणसाला तुम्ही बोलत तर द्या ना त्याला इन्फॉर्मेशन माहिती तर द्या ना तुम्ही इन्फॉर्मेशन तर द्या ना. ग्रामसभा झाली नाही 26 तारखेची ग्रामसभा घ्या आम्हाला ते पत्र ठरवलं त्यावेळेस आम्ही दिला असता. काय आमची प्रश्न होते ना. आणि तिथं झालं तिथं मांडलं असेल आम्ही ग्रामसभेत त्या ग्रामसभेतच मांडले असते म्हणलं तर आम्ही इथपासून काय ग्रामसभा नाही 26 जानेवारीची ग्रामसभा असली सुद्धा ग्रामसभा झाली मी 8 दिवस लागले सर लाईट आमच्या जनावर जेव्हा लाईट लागेल ना त्यावेळेस आता विहिरीचा पट्टी. विहिरीचा प्रश्न पाणी नाही मला प्यायला जनावर यांच्या लाईटचा आसपास प्रश्न आहे कोणाचीच ऐकत बसायचं. वर्ष झालं की एक काम होऊन त्याला वर्ष लागत असतं. काय होत नाही. मीटिंगमध्ये विशेष त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी जे आहेत आणि प्रशासकीय आहेत भाऊसाहेब आहेत समोर विषय झाला होता आणि आपला मासिक मिटिंग घेऊन आपल्या 4 महिने झाले मासिक मिटिंग भाऊसाहेब तुम्ही सांगा ना काय प्रॉब्लेम नाही. विषय झाला सुरू झालं पण ह्याचं आंदोलन करतात असं सुरू झालं ही 1 वर्षापासून झालेलं आहे. सुरू झालं पण ह्याला त्यांना पुढे टाकून द्या आणि जर त्यांनी नाही केलं 7 दिवसाच्या आतमध्ये का नाही केलं तर त्याला काय देत टाका आणि जी ग्रामसेवक प्रशासकीय कायदेशीर कारवाई 7 दिवसानंतर का नाही केलं तर का तर घरपोच त्याला ठिकाणी जाणे एक मुद्द्यात उत्तर एका गावाच्या पहिला मुद्दा विषय संपून जाईल आणि मग हे करून घेतात ना आज होय 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 साहेब तुम्ही 5-6 दिवस काम करून घेतात काय तुम्ही एक मुद्दा संपून जाईल दुसऱ्या विषय काम